पुढच्या बातमीकडे राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीनंतर आता राज्यभरात जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेच्या हालचालींच्या घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय। यातच सांगली जिल्हा परिषदेची सध्या चर्चाच रंगतीये। सांगली जिल्हा परिषदेत भाजप महायुतीचा अध्यक्ष होणार असल्याचा दावा चंद्रकांत पाटलांनी केलाय। तसंच चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या निवडून आलेल्या सदस्यांबाबत बोलताना एक मोठं विधान केलंय। त्यांना व्हीप पाळावा लागेल, अन्यथा अपात्रतेची कारवाई होऊ शकते असा सूचक इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला होता। या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बोलताना शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनीही मोठं विधान केलंय। भाजपकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर दादागिरी सुरू आहे असं जयंत पाटील म्हणाले। काकांनी सांगितलंय का तर सांगितलंय, पण ज्या वेळेला ते चिन्हावर निवडून आलेले आहेत आणि डिस्क्वालिफिकेशनचा जर आपण व्हीपचं उल्लंघन केलं तरचा कायदा भयानक कठोर आलेला आहे, भयानक। की त्याला नंतर कुठल्या कोर्टात जावं लागत नाही। निवडणूक प्रमुख जो असतो तो ऑन स्पॉटच निर्णय देतो, हात वर केला नाही व्हीपच्या प्रमाणे लगेच डिस्क्वालिफिकेशन होतं। त्यामुळे कोणी काही धाडस करणार नाही। आणि असं काही BJP शिवसेनेत किंवा राष्ट्रवादी अजितदादांमध्ये काही असा प्रॉब्लेम नाही। घड्याळाबरोबर आमचीच आघाडी होती ना, आमची आघाडी होती आणि घड्याळाचे निवडून आलेल्या उमेदवारांना भारतीय जनता पक्ष कसं काय दम देऊ शकतो? घड्याळ हा स्वतंत्र, म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार पक्ष हा स्वतंत्र पक्ष आहे। त्याला भाजपच्या नेत्यांनी दमदाटी करणं किंवा त्यांना नियम सांगणं हे म्हणजे दादागिरी एका पक्षाची दुसऱ्यावर चालू आहे असा त्याचा अर्थ जातो।